इतर शिक्षण संस्थेचे SM जोशी कॉलेज हडपसर येथील इतिहास विभागाच्या वतीने आज दिनांक 9 ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा करण्यासाठी या ठिकाणी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानातून महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली छोडो भारत आंदोलन तमाम भारतीयांना दिली. ऑगस्ट क्रांती म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अशी ऐतिहासिक घटना की तिचे दूरगामी परिणाम भारतीय इतिहासावरती झाले. आज या क्रांतीला 79 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राष्ट्र स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतिकारकांना अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस आहे. त्यानिमित्ताने आपणाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर देवीदास वायदंडे सर, इतिहास विभाग प्रमुख मुसा काकडे महाविद्यालय सोमेश्वर नगर, सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत खिलारे साहेब, तसेच इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर बाळासाहेब देवकाते सर आणि उपस्थित इतर सहकारी प्राध्यापक वर्ग. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर देवकाते सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते सर. आज आपण रयत शिक्षण संस्थेचे SM जोशी कॉलेज हडपसर इतिहास विभागाच्या वतीने 9 ऑगस्ट 2021 ऑगस्ट क्रांती दिन आपण साजरा करत आहोत. इतिहास विभागाच्या वतीने आपण एक व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे आणि या व्याख्यानाचा तुम्ही उपस्थित राहिलेला आहे. वेळात वेळ काढून तुमचं आभार मानतो. आणि इतिहास विभागाच्या वतीने आज भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक ऐतिहासिक दिवस हा विषय तुम्हाला दिलेला आहे सर. आणि त्याची आठवण व्हावी. 8 ऑगस्ट 1942चा लढा सर, 9 ऑगस्ट 1942चा लढा, आझाद मैदान, यामध्ये वेगवेगळ्या क्रांतिकारकांनी देशासाठी स्वातंत्र्य लढा वेगळ्या लाठी हल्ला झेललेला आहे आणि त्यांचं स्मरण व्हावं या उद्देशाने, या हेतूने आपण हा दिवस साजरा करत आहोत. तुम्ही आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेला आहे, तुमचंही मी स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत खिलारे साहेब, तेही वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर जिओग्राफी विभागाचे संजय जगताप सर, ते पण उपस्थित राहिले आहेत. आणि आमचे डिपार्टमेंटचे शाने मॅडम आहेत, दीपक गायकवाड सर, हे उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर मी आता तुमच्या बायोडाटा जवळजवळ 35 पानाचा आहे. मी रात्री चालला बघितला आणि त्याच्यातले काही मोजके म्हणजे सगळंच 1 तास पुरणार नाही. 35 जवळजवळ 45 पानांचा बायोडाटा आहे तुमचा, तर खूप मोठा बायोडाटा आहे. डॉक्टर देवीदास वायदंडे MA PhD सेट नेट आहेत. त्याचबरोबर ते असोसिएट प्रोफेसर म्हणून मुसा काकडे महाविद्यालय सोमेश्वर नगर बारामती या ठिकाणी काम करत आहे. इतिहास विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये ते सध्या मेंबर म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्यांचं बघितलं आपण तर रिसर्च पेपर जवळजवळ 34 रिसर्च पेपर तुमचे पब्लिक झालेले आहेत सर. नॅशनल इंटरनॅशनल वेगळ्या कॉन्फरन्समध्ये तुमचा सहभाग मोठा आहे. आणि त्याचबरोबर वेगळी 4 बुक संदर्भ पुस्तके तुमची प्रकाशित झालेली आहेत. 19व्या शतकातील महाराष्ट्र, दुसऱ्या महायुद्धानंतरचे जग, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहिरांचं योगदान, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील स्त्रियांचं योगदान, हे पुस्तकं तुम्ही प्रकाशित केलेले आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे बेस्ट टीचर अवॉर्ड 2009चा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. पद्मश्री मणिबाई देसाई मानव सेवा ट्रस्ट पुणे यांच्या वतीने सप्टेंबर 2010ला पुरस्कार मिळालेला आहे. बाबू जगजीवन राम राष्ट्रीय सन्मान पदक 2013ला तुम्हाला प्राप्त झालेला आहे. अशा पद्धतीने त्याचबरोबर बेस्ट रिसर्च अवॉर्ड 2014-15
ला तुम्हाला प्राप्त झालेला आहे. असा मोठा तुमचा बायोडेटा आहे. म्हणजे बायोडेटा मी वाचण्यात जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान त्या संदर्भातलं तुमचं जे व्याख्यान आहे ते व्याख्यानासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला व्याख्यान चालू करायला धन्यवाद सर. यानंतर स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीला आजचा हा क्रांती दिन अनोळखी होत चालला आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात क्रांतीची ही मशाल धगधगती राहावी या हेतूने, या अपेक्षेने मी प्रमुख पाहुण्यांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना आपलं मोलाचे मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर्वांना. नमस्कार. ऐकायला येतं मी बोलतो मॅडम? हो हो येतोय सर. थँक्यू सो मच. रयत शिक्षण संस्थेचे SM जोशी महाविद्यालय हडपसर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 9 ऑगस्ट क्रांती दिन भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक दिवस या विषयावरच्या व्याख्यान कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर देवीदास वायदंडे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सहभागी असणारे माझे मार्गदर्शक माननीय प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत खिलारे सर, माननीय उपप्राचार्य डॉक्टर ML डोंगरे सर, डॉक्टर जरे, आपण आपल्या महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे विभाग प्रमुख माझे मित्र प्राध्यापक बाळासाहेब देवकाते, प्राध्यापक दीपक गायकवाड आणि सहभागी सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, आपण इतिहासातल्या घटनांचं स्मरण करतो. त्याचाच एक भाग म्हणून आपण आज 9 ऑगस्ट क्रांती दिन हा साजरा करत आहोत. या निमित्तानं या दिवसाचं स्मरण आपण करतोय. आता 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे. व्हॉट इज मीन बाय क्रांती? क्रांती म्हणजे काय? बदल, चेंज, नवं काहीतरी. खरं म्हणजे हा दिवस साजरा करताना किंवा एखादी ऐतिहासिक घटना घडत असताना ती एकाकी घडत नाही किंवा ती एका दिवसात घडत नाही. तिला अनेक दिवसांची आणि वर्षांची परंपरा असते. म्हणून 9 ऑगस्ट सारखा एक महत्वाचा क्रांतिकारी दिवस या देशामध्ये उजळतो आणि या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा एक टप्पा पूर्ण करतो. म्हणून खऱ्या अर्थानं या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं, स्वतःचा आत्मत्याग केला, अशा क्रांतिकारकांचं, नररत्नांचं स्मरण आपण त्या अनुषंगानं आज करत आहोत. त्याची पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि त्याचं महत्व कळणार नाही असं मला वाटतं. म्हणून एक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातली एक काय आपण म्हणू त्याला की संक्षिप्त आढावा त्या अनुषंगानं आपल्याला घ्यावा लागेल. आपल्या सर्वांना माहिती आहे ब्रिटिशांनी भारतावरती 150हून अधिक वर्ष राज्य केलं आणि आम्हाला कालांतरानं असं वाटायला लागलं की हा देश माझा आहे, या देशावरती राज्य करणं ही माझी जबाबदारी आहे आणि माझा अधिकार पण आहे. कुठली तरी परकीय सत्ता भारतात येते आणि आमच्या भारतीयांच्या वरती राजकीय सत्ता प्रस्थापित करते आणि आमचं स्वातंत्र्य हिरावून घेते, ही गोष्ट आम्ही नाकारायला पाहिजे. असं आपल्याला वाटणं म्हणजे आपल्यातला राष्ट्रवाद जागृत होणं. खरं तर राष्ट्रवादाची व्याख्या भिन्न स्वरूपाची आहे आणि भारतीय राष्ट्रवाद हा भिन्न स्वरूपाचा आहे. तुम्ही असं सर्वजण म्हणाल की सर काय असं सांगताय तुम्ही की भारतीय राष्ट्रवाद भिन्न कसा असू शकतो, आणि जागतिक राष्ट्रवादाची जी कन्सेप्ट आहे, जी डेफिनेशन आहे, दॅट इज अ डिफरंट डेफिनेशन. भारतीय राष्ट्रवाद हा जेव्हा शब्द आपण उच्चारतो तेव्हा त्याला समतेची, समानतेची झालर असते. काय राष्ट्रवादाची व्याख्या जगभरातल्या तत्ववेत्यांनी केलेली आहे? राष्ट्रवाद म्हणजे समान भाषा, समान भूमी, समान परंपरा, समान वंश, समान भूप्रदेश, समान मातृभाषा या सर्वांबद्दल असणारं प्रेम याला आपण राष्ट्रवाद असं म्हणतो, ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही नॅशनलिझम असं म्हणतो. समान भाषा, समान भूमी, समान वंश, समान परंपरा, समान भाषा, समान भूप्रदेश या सगळ्यांना मिळून, म्हणजे तुम्ही जर का अमेरिका हे राष्ट्र घेतलं तर तिथे एकच भाषा आहे इंग्रजी, एकच धर्म आहे, धर्म सुद्धा ख्रिश्चन, एकच वंश आहे अमेरिकन,
सगळं एक आहे, समान आहे सगळं. तिथली माणसं दिसायला सुद्धा सारखीच आहे, त्यांचा आहार सुद्धा सारखाच आहे, उंच नागशेर. तिथला भूप्रदेश सुद्धा सारखाच आहे, मोठा असला तरी तो सारखाच आहे. तुम्ही इंग्रज देश घ्या किंवा ब्रिटन घ्या, दिसायला सगळी माणसं समान, सारखीच, सारख्याच उंचीची, दिसायला सारखीच, एकदम गोरेपान, मोठ्या किंवा धारदार नाकाची आहेत. त्यांचा पोशाख सारखाच आहे, त्यांची भाषा सारखी आहे, त्यांचा आहार सारखा आहे, त्यांचा भूप्रदेश सारखा आहे, त्यांची परंपरा, त्यांची संस्कृती समान आहे. म्हणून तो देश एक देश आहे, ए नेशन, एक राष्ट्र आहे. पाकिस्तान शेजारचा देश पहा, जरी तो आपल्यातनं नव्यानं फुटून गेलेला असला तरी सुद्धा एकच धर्म आहे, अल्पसंख्याक असू शकतात, समान भाषा, समान भूमी, समान भूप्रदेश, समान वंश, मुस्लिम. भारतात तसं आहे का? भारतात असमान भाषा, मराठी, हिंदी, कानडी, गुजराती, उर्दू, तेलुगू, असमान भाषा, असमान भूमी. तुम्ही उत्तरेत गेला की निळाशार समुद्र दिसतील, सॉरी, उत्तरेत गेला की उंचच्या उंच डोंगर दिसतील, दक्षिणेत गेला की निळाशार समुद्र, उत्तरेत गेला की प्रचंड थंडी, बर्फ काश्मीरमध्ये, तुम्ही मध्य भारतात गेला की उष्ण किंवा समपातळीचा भाग तुम्हाला दिसेल, कुठं प्रचंड काळीभोर जमीन असेल तर कुठं उंचच्या उंच डोंगरांगा दिसतील. असमान भूमी, असमान परंपरा, असमान भाषा, असमान धर्म, हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, ईसाई, उपपंथ वेगळेच, असमान धर्म, असमान भाषा, असमान परंपरा. आमच्या परंपरा सुद्धा भिन्न आहेत. दक्षिण भारतातला माणूस वेगळ्या परंपरा ऍक्सेप्ट करतोय, फॉलो करतोय, उत्तरेतला माणूस वेगळ्या परंपरा फॉलो करतोय, महाराष्ट्रातला माणूस वेगळ्या परंपरा फॉलो करतोय. परंपरा, ट्रेडिशन, कस्टम या अनुषंगाने आपण हा शब्द उच्चारतोय. म्हणजे महाराष्ट्रातल्या माणसाचा पोशाख वेगळा आहे. आज कदाचित जागतिकीकरणाचा इम्पॅक्ट असल्यामुळे आपण समपातळीवर तर आलो असेल, पण तुम्ही जेव्हा इतिहासात डोकावता तेव्हा महाराष्ट्रातल्या माणसाचा पोशाख हा 3 बटनाचा शर्ट आणि धोतर आहे. इथली बाई 9 वारी 6 वारी साडी परिधान करते. आज ती लुप्त झाली असली तरी सुद्धा त्याचा ऐतिहासिक अंगाने आपल्याला विचार करावा लागतो. उत्तर भारतातला माणूस वेगळा पोशाख परिधान करतोय, दक्षिण भारतातला माणूस वेगळा पोशाख करतोय. त्याच्यानंतर राजस्थान, गुजरातच्या पलीकडे गेलो की आपण विस्तीर्ण असं वाळवंट आपल्याला दिसतंय. कुठंही समान भूमी नाही, आपण विविधतेत एकता मानतोय. काय म्हणू आपण त्याला, विविधतेत एकता, भिन्न भाषा, भिन्न भूमी, भिन्न परंपरा, या सगळ्यांना घेऊन एक देश आहे. जगभरातल्या राष्ट्रवादी विचारवंताच्या तुलनेत भारत हे राष्ट्र होऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी चिंता व्यक्त केली की इथल्या भारत देशापेक्षा इथली जात सर्वश्रेष्ठ राहील का, इथला धर्म श्रेष्ठ राहील का, इथली परंपरा श्रेष्ठ राहील का, किंवा इथली पितृसत्ताक पद्धती श्रेष्ठ राहील का, आणि देशाला दुय्यम स्थान मिळेल का, अशी एक भीती व्यक्त केलेली होती. पण तरी सुद्धा आज आपण एका वेगळ्या परिभागामध्ये आपण विविधतेत एक आहोत आणि अत्यंत मजबूत आहोत, एक देश म्हणून अत्यंत मजबूत उभारलेला आहोत. त्याचं क्रेडिट मला असं वाटतं की महात्मा गांधींच्या अहिंसेला, डॉक्टर बाबासाहेबांच्या सामाजिक समतेला आणि नेहरूंच्या समाजवादी विचारधारेला जातो. या 3 विचारधारा, परंपरा, वैचारिक शक्ती एकत्र आहेत म्हणून आज आपण एक देश म्हणून उभा आहोत असं मला वाटतं. खर तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात ही 1885 पासून झालेली आहे आणि याच काळामध्ये 2 वैचारिक परंपरा निर्माण झालेल्या होत्या. 1885 ला आपल्या सर्वांना माहिती असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि 1885 ते 1900 पर्यंत मला वाटतंय 1904 पर्यंत हा उदारमतवाद्यांचा प्रभाव भारतीय राजकारणावरती होता. आता उदारमतवादी कोण? की जे सारासार विचार करतात, इंग्रजी शासनाला डायरेक्ट विरोध न करता त्यांच्या मोठेपणाचा मान राखून, त्यांच्या न्यायबुद्धीवरती विश्वास ठेवून अर्ज विनंत्या करून आम्हाला स्वातंत्र्य द्या असं म्हणणारी एक परंपरा. की इंग्रजांना अर्ज करायचा की हा भारत आमचा आहे, इथली भूमी आमची आहे, इथली लोक आमची आहेत, म्हणून आम्हाला इथं आम्हीच राज्य करणार, तुम्ही परकीय आहात, तुम्ही देश सोडून जाणं, आम्ही
आम्ही आम्ही राज्य करतोय किंवा आम्हाला राज्य करण्याची संधी द्या, असं मानणारा एक उदारमतवाद्यांचा गट, त्याला आपण मवाळवादी असं म्हणतो. भारतीय राजकीय पटलावरती टिळकांचा उदय झाला आणि तो 1920 पर्यंत तो एक झंझावात होता टिळकांच्या भारतीय राजकारणाचा, ज्याला आपण टिळकांना जहालवादाचे जनक असं म्हणतो. टिळक असं म्हणायचे की इंग्रज हे भारतीयांना सहज स्वातंत्र्य देणारच नाही आहेत, त्यासाठी आपल्याला शस्त्राचं बंड करावं लागेल. काय म्हणू आपण त्याला, की आर्म रिवोल्ट, शस्त्राचं बंड करावं लागेल, त्यांना मारावं लागेल, इथल्या शासनकर्त्याचे मोडदे पाडावे लागतील, त्याशिवाय इथले इंग्रज भारतीयांना स्वातंत्र्य देणार नाहीत, असं मानणारा टिळकांच्या नेतृत्वाखाली काम करणारा जहालांचा एक गट, त्याला आपण कधी कधी क्रांतिकारकांचा गट सुद्धा आपण म्हणतो, की खरं म्हणजे टिळक जहाल होते आणि क्रांतिकारक हे अति जहाल होते. पुढे आपण चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा एक गट होता, की जो गट सशस्त्र बंड करून आम्हाला भारतीय स्वातंत्र्य द्या असं म्हणत होता. अर्थात मवाळवादी असतील किंवा जहालवादी असतील किंवा क्रांतिकारक असतील, ह्यांचं जे अंतिम ध्येय होतं हे स्वातंत्र्य होतं, परंतु स्वातंत्र्य मिळवण्याचे जे मार्ग होते त्यांचे ते भिन्न होते. आणि म्हणून या भिन्न मार्गाचा अवलंब करून काहीही झालं तरी ब्रिटिश शुड बी लेफ्ट दिस कंट्री, ब्रिटिशांनी हा देश सोडलाच पाहिजे आणि आमचा राष्ट्रवाद जागृतीचं काम आम्ही करू, इथला माणूस शहाणा आम्ही बनवू आणि इथल्या माणसावरती राज्य करणं, इथल्या माणसांचं लोककल्याण करणं, इथल्या माणसाला स्वातंत्र्य देणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून आम्हीच या देशावरती राज्यकारभार केला पाहिजे असं मानणारा हा गट, हे दोनही गट, एक जहाल आणि दुसरा मवाळ, आणि त्याला थर्ड जो सबग्रुप ज्याला आपण म्हणू, जो जहालांचा सबग्रुप होता तो क्रांतिकारकांचा गट, की शस्त्राचा वापर करून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, किंवा ज्याला आपण खून करायचे, समकालीन मोठ्या मोठ्या इंग्रज अधिकाऱ्यांचे खून करायचे, त्यांच्यावरती दहशत निर्माण करायची आणि त्या दहशतीच्या आधारे ब्रिटिशांना सळो की पळो करून आमचं स्वातंत्र्य आम्हाला द्या अशी डिमांड करणारा एक गट होता. 1920 ला टिळकांचा मृत्यू झाला आणि भारतीय राजकीय पटलावरती एक मोठं राजकीय स्थित्यंतर झालं, म्हणजे टिळक युगाचा अंत झालाय आणि 1920 लाच महात्मा गांधींचा या देशाच्या राजकीय पटलावरती उदय झाला. लक्षात घ्या, जहालवादी विचारधारा मांडणारी परंपरा 1920 ला संपुष्टात येते आणि गांधी हे आफ्रिकेत अहिंसावादी तत्वज्ञानानं प्रभावित होऊन भारतात आले आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीची सर्व सूत्र गांधीजींच्या हातात आली. गांधींनी या दोन्ही परंपरा नाकारलेल्या आहेत. एक म्हणजे अर्ज विनंतीची पण परंपरा गांधी नाकारतात आणि शस्त्र वापरून स्वातंत्र्य मागायची परंपरा पण गांधी नाकारतात. आणि तिसरा जो भाग होता, ज्याला सबग्रुप कंटेंट असं म्हणतो आपण, की जो चंद्रशेखर आझाद असतील किंवा इतर त्यांचे सहकारी असतील, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, यांचा जो बॉम्बस्फोट करायचे, पिस्तुलाचा वापर करायचा, खून करायचा, मर्डर करायचा, ब्रिटिशांच्या वरती दहशत करायचा जो मार्ग होता, हा सुद्धा मार्ग गांधीजी बाजूला ठेवतात आणि 1920 ला सत्याग्रह, शांतता, त्याच्यानंतर ज्याला आपण सत्य, शांतता, अहिंसा हा मार्ग गांधी अवलंबतात आणि या मार्गाच्या आधारे किंवा या आयुधांचा, काय म्हणू आपण त्याला, ही शस्त्र गांधीजींनी नव्यानं निर्माण केलेली आहेत भारतीय राजकारणाच्या किंवा स्वातंत्र्य चळवळीच्या बंडामध्ये. या शस्त्राचा ही शस्त्र निर्माण केली. कोणतं शस्त्र होतं ते? सत्य, अहिंसा आणि शांतता. या 3 आयुधाच्या माध्यमातून गांधीजींनी भारतीय राष्ट्रीय चळवळीचा प्रारंभ आपल्याला 1920 पासून केल्याचं दिसून येतं. खरं म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये देवकते सर, मी ऐकतो, माझं ऐकायला येते तुम्हाला? बोला सर, बोला. सत्य, अहिंसा
या मार्गाचा अवलंब करून गांधीजी एका नव्या राजकीय पटलावरती त्यांचा उदय होतो. ते भारतीय राजकारणात सक्रिय होतात आणि जी भारतीय राष्ट्रीय चळवळ टिळकांच्या हातात होती तिचं नेतृत्व गांधी करायला लागले आणि गांधीजींनी भारतातच नाही तर जगभरातल्या सगळ्या क्रांत्यामध्ये, जगभरातल्या सगळ्या राष्ट्रीय आंदोलनामध्ये, जगभरातल्या सगळ्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये एक नवी परंपरा सुरू केली, ती म्हणजे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवायचं. अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य. इकडं तर इंग्रज अधिकारी, इंग्रज सरकार आम्हाला गोळ्या घालतंय, आमच्यावर लाठी हल्ला करतंय, पण आम्ही मात्र अहिंसेच्या अनुषंगानं अहिंसेचा वापर करून, शस्त्र म्हणून वापर करून स्वातंत्र्य मिळवण्याची भाषा करतोय. गांधीजींनी जेव्हा 1920 ते 22च्या दरम्यान या सगळ्या विचारांची मांडणी आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून, मोठ्या जाहीर सभांच्या माध्यमातून, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सुरू केली, मांडायला सुरू केली, बोलायला सुरुवात केली, तेव्हा गांधीजींना सुरुवातीच्या टप्प्यात लोकांनी वेड्यात काढलं होतं की शांततेच्या मार्गाने इंग्रज कुठं स्वातंत्र्य देतात का, अहिंसेच्या मार्गाने इंग्रज कुठं स्वातंत्र्य देतात का, त्याच्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंब आपल्याला करावाच लागेल, त्याशिवाय इंग्रज इथून देश सोडून जाणार नाहीत, अशी विचारधारा मांडणारी परंपरा सुद्धा या देशामध्ये महात्मा गांधींच्या या परंपरेला विरोध करणारी ठरत होती. परंतु तरीही इथल्या या भारतीय राष्ट्रीय चळवळीला गांधीजींनी आपल्या विचारांचा आणि आपल्या शस्त्राचा एक नवा आयाम देऊन इथली जनता, भारतीय जनता सजग केली आणि आंदोलनाला, मोर्चाला, सत्याग्रहाला तयार केली. त्याचा बेस गांधीजींनी 1920 ते 1930 या काळामध्ये त्याचा बेसमेंट किंवा ज्याला आपण पार्श्वभूमी तयार केली. ही परंपरा गांधीजींनी, नवी परंपरा भारतामध्ये सुरू केली आणि जिथं जिथं हिंसा निर्माण होईल, जिथल्या आंदोलनामध्ये तात्काळ गांधीजींनी ती आंदोलनं मागे घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. 9 ऑगस्ट क्रांती दिनाची जी सुरुवात आहे ती मला असं वाटतं की 1922 ला सुरुवात झालेली आहे. असहकार आंदोलन गांधीजींनी सुरू केलं. आता नॉन कोऑपरेटिव्ह मुवमेंट म्हणजे असहकार आंदोलन काय आहे की सरकारला आम्ही सहकार्य करणार नाही. ज्या भारतीय जनतेवरती तुम्ही राज्य करता त्या भारतीय जनतेकडून तुम्हाला कोणतंही सहकार्य मिळणार नाही. हे आंदोलन गांधीजींनी सुरू केलं. हे कोणत्या प्रकारचा असहकार होता तर आमची मुलं तुमच्या शाळेत पाठवणार नाही, तुमच्या कोर्टात आमचा वकील जाणार नाही, म्हणजे भारतीय माणूस जाणार नाही, तुमच्या प्रशासनामध्ये आमचा कुठलाही नोकर सहभागी होणार नाही, तुमच्या राजकीय यंत्रणेमध्ये भारतीय माणूस सहभागी होणार नाही, म्हणून असहकार आंदोलन गांधीजींनी उभारलं. आणि भारतीय इतिहासामध्ये हे पहिलं आंदोलन होतं की सरकारची दमछाक झालेली आहे, सरकारला राज्य चालवणं अशक्य झालेलं आहे, की ज्यांच्यावरती राज्याचं करतोय आपण त्यांचं ते कॉपरेट करत नाही आपल्याला, ते नॉन कॉपरेट करतायत. म्हणजे कोर्ट बंद झाली, शाळा बंद झाली, महाविद्यालय बंद झाली, महाविद्यालयात भारतीय शिक्षक शिकवणार नाही, भारतीय विद्यार्थी जाणार नाही, किंवा ज्याला आपण भारतीय पोशाख पण आम्ही विदेशी कापडच वापरणार नाही आम्ही, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पातळीवरती किंवा वेगवेगळ्या टप्प्यावरती गांधीजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आंदोलन करतात. आणि म्हणून इथल्या माणसाला असं वाटतं की भारताचं स्वातंत्र्य हे माझं स्वातंत्र्य आहे. म्हणजे गांधीजींच्याच नेतृत्वाखाली जे स्वातंत्र्य चळवळ आली आणि तिलाच मासबेस का मिळाला, तीच जनचळवळ का झाली, या गोष्टीवरती आपण विचार केला पाहिजे. गांधीजींची चळवळ ही जनचळवळ बनली म्हणून भारतीय स्वातंत्र्य मिळालं. टिळकांच्या नेतृत्वाखालची चळवळ ही काही ठराविक वर्गापुरती मर्यादित चळवळ होती, म्हणजे जे जहाल विचारांचं प्रतिनिधित्व करतायत किंवा ज्यांना असं वाटतंय की नाही आहे की इथला माणूसच उग्र झाला पाहिजे, असंतोषित झाला पाहिजे आणि त्यांनी इथली सत्ता नाकारली पाहिजे, ही 20-25% लोक होती. पण गांधीजींच्या आंदोलनात मात्र संपूर्ण भारत किंवा भारतातला तरुण, सामान्य, शेतकरी, दलित, आदिवासी, वंचित, वेशी पलीकडचा माणूस हे आंदोलन माझं आहे, मीच या आंदोलनाचा नायक आहे, म्हणून या असहकार आंदोलनामध्ये सहभागी झालेला होता. मला असं वाटतं की भारतीय इतिहासातलं हे पहिलं निशस्त्र आंदोलन होतं
यापूर्वी आंदोलनं होत होती, परंतु तिथं लाठीचार्ज होत होता, पोलिसांच्याकडून गोळ्या बंदुका चालवल्या जात होत्या. पण असहकार आंदोलनामध्ये तसं झालं नाही. अहिंसेच्या मार्गानं, शांततेच्या मार्गानं, सत्याग्रहाच्या मार्गानं हे आंदोलन सुरू होतं. म्हणून भारतीय राजकीय स्वातंत्र्याचा प्रश्न भारतातल्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं पहिलं जर काम कोणी केलं असेल तर या असहकार आंदोलनानं गांधींच्या नेतृत्वाखाली केलं. दॅट मुवमेंट बिकेम अ मास मुवमेंट. म्हणून आंदोलनाला यश यायला सुरुवात झाली. दुसरं एक शस्त्र गांधी. आता सत्याग्रह आपण म्हणतोय की काय सत्याग्रह म्हणजे काय? हा पहिला शब्दप्रयोग भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अनुषंगाने गांधीजींच्या काळात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की बॉम्ब हल्ले करायचे, रेल्वे तारा तोडायच्या, रेल्वे काय म्हणू आपण त्याला स्टेशन उधळून द्यायचे किंवा रेल्वे रूळ उधळायचे, सरकारची सामुग्री नष्ट करायची, हे माहिती आहे आम्हाला. पण असहकाराच्या अनुषंगाने सत्याग्रह हा पहिलाच प्रयोग गांधीजी करत होते. व्हॉट इज काय सत्याग्रह म्हणजे काय? तर गांधीजींची फिलॉसॉफी असं सांगते की सत्यासाठी केलेला आग्रह, इन्सिस्ट फॉर ट्रूथ, दॅट मीन सत्याग्रह. काय ट्रूथ काय आहे? ही भारत भूमी आमची आहे, दॅट इज अ ट्रूथ. इथला माणूस आमचा आहे, दॅट इज अ ट्रूथ. आणि यांच्यावरती राज्य करण्याचा, यांचं लोककल्याण करण्याचा, इथलं ऍडमिनिस्ट्रेशन मेंटेन करण्याचा राईट आम्हाला असला पाहिजे, हे आमचं सत्य आहे. म्हणून तुम्ही बाहेरच्या देशातनं इंग्रज आले आणि आमच्यावर राज्यकारभार करतायत, म्हणून आमचं सत्य, आम्ही 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 आमचा भारत देश चालवणार, हे सत्य आहे. म्हणून सत्यासाठी केलेला आग्रह, दॅट इज कॉल्ड सत्याग्रह. हा प्रयोग गांधींनी पहिल्यांदा केला आणि अत्यंत साध्या पद्धतीचा हा सत्याग्रह होता. याला स्वतंत्र कुठेही यंत्रणा लावावं लागत नव्हती, स्वतःहून माणसं जमा करावी लागत नव्हती. तर हे आंदोलन माणसांचं, लोकांचं आंदोलन, लोक चळवळ होत होती. म्हणून या आंदोलनाला यश मिळत होतं. म्हणून या देशातली स्वातंत्र्य मिळवण्याची राष्ट्रीय चळवळ मोठी झाली असं मला वाटतं. दुसरा जो प्रयोग गांधीजींनी केलेला होता तो सविनय कायदेभंग. आता असहकारामध्ये तुमचा कायदा मोडायचा नाहीये, पण तुम्हाला आम्हाला सहकार्य करायचं नाही. आता हे नॉन डिसऑर्डन्स मुवमेंट जी काय आहे, सविनय कायदेभंग, तर आम्ही जाणून बुजून सविनयानं, अत्यंत विनयशीलपणे, अत्यंत प्रामाणिक आणि नम्रपणे तुमचा कायदा मोडणार, हे आंदोलन गांधीजींनी सुरू केलं. किती याला कुठलंही शस्त्र नाही, याला कुठलंही खर्चिक गोष्ट नाहीये, याला माणसं एका ठिकाणी जमा करण्याची आवश्यकता नाहीये. सविनय, अत्यंत नम्रतेनं तुमचा कायदा मोडणार. तुम्ही जो कायदा लागू केलेला आहे, तुम्ही मिठावरती बंदी घातली, आम्ही जाऊन मिठाचं उपभोग घेणार, दांडी यात्रा काढणार आणि मिठाचा सत्याग्रह करणार. आम्ही कुठलाही प्रतिकार पोलिसांना करणार नाही. पोलिसांनी त्याच काळामध्ये लोकांच्या वरती तुफान गोळीबार केलेला आहे, परंतु एक हात सुद्धा पोलिसांच्या वरती लोकांनी उघडायचा नाही. लोकांच्या वरती प्रचंड लाठी हल्ला केलेला आहे, या आंदोलनामध्ये रक्तबंबाळ लोकांना केलेला आहे. तरी सुद्धा गांधीजींच्या आंदोलनातला स्वातंत्र्य सैनिक पोलिसांना प्रतिकार करत नाही, अत्यंत नम्रतेनं त्या लाठीचं, त्या हल्ल्याचं स्वागत करतोय. रक्तबंबाळ झाला तरी सुद्धा त्याच्या मुठी प्रतिकार करण्यासाठी वळत नाहीत. तो पुन्हा पुन्हा शांततेचा आग्रह धरतोय, पुन्हा पुन्हा अहिंसेचं समर्थन करतोय. हिंसा करायची शक्यता त्याच्या मनात येत नाही किंवा करत नाही. अत्यंत विनयशील, नम्रतेचं आंदोलन गांधीजी उभा करतात. म्हणून हे आंदोलन माणसांचं, लोकांचं आंदोलन होतं, ती लोक चळवळ होती असं मला वाटतं. म्हणून गांधीजींनी या लोकांच्या मनोराज्यावरती आपल्या विचारांचा, आपल्या कामाचा ठसा उमटवला. म्हणून खऱ्या अर्थानं 9 ऑगस्ट 1942 ची क्रांती आपल्याला निर्माण करावीशी वाटते. किंवा 9 ऑगस्टला जी क्रांती झाली, 9 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये जो एक वेगळा पर्याय किंवा एक ज्याला आपण हिस्टॉरिकल इव्हेंट असं म्हणतो, ती आली. त्याची पार्श्वभूमी मला असं वाटतं की सत्य, अहिंसा, शांतता या अनुषंगानं जी आंदोलनं गांधीजींनी केली, ती आंदोलनं ही या 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाची पार्श्वभूमी होती असं मला वाटतं. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की गांधीजी हे भारतीय राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व करायचे, शिवाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पण नेतृत्व करायचे. 1941 ला वर्ध्याला जी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं. त्या अधिवेशनामध्ये असा ठराव करण्यात आलेला होता की भारताला संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे, टोटल इंडिपेंडन्स फॉर इंडिया. आणि म्हणून हे मिळवायचं असेल तर इंग्रजांना कायमस्वरूपी चालते व्हा, ज्याला गो बॅक चले जाओ चळवळ निर्माण करायची, आणि ते आंदोलन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने हाती घ्यायचं. त्याची अंमलबजावणी 1942च्या 8 ऑगस्टला झाली. 8 ऑगस्ट 1942ला मुंबईतल्या ग्वालियर टँक वरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एक अधिवेशन बोलवलेलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये असा ठराव केला की आजपासून संपूर्ण स्वातंत्र्य, तात्काळ स्वातंत्र्य आम्हाला दिलं पाहिजे, हा ठराव केला. आणि चले जाओ किंवा गो बॅक किंवा करेंगे या मरेंगे अशा स्लोगन्स या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आणल्या. आणि ह्या स्लोगन, चले जाओ स्लोगन, ही भारतीय राष्ट्रीय चळवळीला ऊर्जा देणारं ऊर्जागीत ठरलं. आणि म्हणून साधं आहे, म्हणजे सिंपल स्लोगन आहे ते, चले जाओ, गो बॅक, करेंगे या मरेंगे, मरा किंवा डू ऑर डाय, करा किंवा मरा, या छोट्या छोट्या स्लोगन्स अत्यंत ऊर्जादायी, प्रेरणादायी या ऊर्जा स्लोगन्स झालेल्या आहे. त्या प्रत्येकाला लोकांना आपल्या वाटायला लागल्या, म्हणून लोकसहभाग या काळामध्ये मोठा झाला. 8 ऑगस्टला जेव्हा हा ठराव काँग्रेसने केला, तेव्हा 9 ऑगस्टला गांधीजी आणि काँग्रेसचे जे कार्यकारी मेंबर होते त्या सर्वांना अटक झालेली आहे. 9 ऑगस्ट या सर्वांना अटक झाली. आणि अटक झाल्यानंतर ही जी चळवळ आहे, स्वातंत्र्याची चळवळ, सामान्य माणसाने आपल्या हातात घेतलेली आहे. हा बदल आहे. दिस इज अ चेंज, दिस इज अ रेव्होल्युशन. आणि ही मास मुवमेंट भारतातल्या सर्व शहरापर्यंत, सर्व खेड्यापर्यंत गेलेल्या आहेत. आता गांधीजींनी 9 ऑगस्टच हा दिवस का निवडला, हे सगळे निर्णय घ्यायला 9 ऑगस्ट ही तारीख का निवडली, तर त्याला एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. 9 ऑगस्टला मला वाटतं 9 ऑगस्ट 1925ला काकोरी कांड झालेलं होतं. या काकोरी कांडामध्ये ब्रिटिश सत्तेला पहिल्यांदा हादरा दिला 1925ला. कुणी दिला, तर क्रांतिकारकांनी. चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली जी हिंदुस्थान सोशल रिपब्लिकन असोसिएशन होती, त्या असोसिएशनच्या अनुषंगानं जे क्रांतिकारक होते, चंद्रशेखर आझाद असतील किंवा रामप्रसाद बिस्मिल्ला असतील किंवा अन्य त्यांचे कोणी सहकारी असतील, यांनी पहिल्यांदा उत्तर प्रदेशातल्या काकोरीमध्ये मला असं वाटतं की खजिना इंग्रज सरकारचा लुटला आणि इंग्रजांना धडकी भरली की असं जर सातत्यानं होत असेल तर हे इंग्रज सरकारसाठी चांगलं नाही. म्हणून अत्यंत क्रूरपणे, अत्यंत निर्दयीपणे हे आंदोलन इंग्रजांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या इव्हेंटनं भारतातला जो तरुण वर्ग होता, तो तरुण वर्ग मोठ्या संख्येनं या आंदोलनाकडं किंवा स्वातंत्र्य चळवळीकडं खेचला गेला. हे या इव्हेंटचं महत्व आहे. आणि ती इव्हेंट, तो दिन, जसं आपण आज 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा करतोय, तसा तो 9 ऑगस्ट 1925 पासूनचा तो 42 पर्यंत दरवर्षी भगतसिंगांनी साजरा करायचं धोरण आखलेलं होतं. आणि किंवा तो स्मृतिदिन होता काकोरी कांडाचा, त्याचं सेलिब्रेशन भगतसिंगांच्या नेतृत्वाखाली देशभर व्हायचं. आणि त्या दिवशी मोठ्या संख्येनं देशातला तरुण या चळवळीत सहभागी व्हायचा, रस्त्यावर यायचा, आंदोलन करायचा, मोर्चा करायचा. तो बेस गांधीजींनी गृहीत धरून, जाणून बुजून, अत्यंत कल्पकतेनं, अत्यंत विचार करून 9 ऑगस्ट हा दिन या कार्यासाठी गांधीजींनी निवडलेला होता. आणि या चळवळीमध्ये गांधी आणि त्यांचे जे सहकारी होते, लालबहादूर शास्त्री असतील, जवाहरलाल नेहरू असतील किंवा गांधीजींचे इतर सहकारी असतील, या सगळ्या सहकार्यांना स्थानबद्ध केलेले, अटक केलेली आहे. गांधीजींना अटक करून पुण्याच्या येरवड्याच्या आगा खान पॅलेसमध्ये ठेवलेलं आहे. सरोजिनी नायडूंना तिथं आणलेलं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसादांना पाटणाला अटक केलेली आहे. त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा जवाहरलाल नेहरू असतील, यांना नगरच्या किल्ल्यामध्ये जेरबंद केलेलं आहे. इंग्रजांना असं वाटलं की आजपासून ही चळवळ संपेल. म्हणजे त्यांनी बेकायदेशीर इव्हेंट डिक्लेअर केली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच अनऑथराइज्ड, इलिगल डिक्लेअर केली. पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जरी अनऑथराइज्ड डिक्लेअर केली असली तरी इथला सामान्य शेतकरी, इथला शेतमजूर, इथली स्त्री,
इथली महिला, इथला सामान्य मध्यमवर्गीय माणूस, शेतकरी या आंदोलनाचं नेतृत्व करायला लागला आणि भारतामध्ये प्रचंड असंतोष, प्रचंड संप, प्रचंड मोर्चे, गोळीबार या सगळ्या इव्हेंट्स भारतामध्ये एकाच वेळी सुरू झाल्या आणि प्रचंड नरसंहार ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा या ठिकाणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. याच काळामध्ये जवळपास 1600हून अधिक लोकांना गोळ्या इंग्रजांनी घालून 9 ऑगस्टला ठार केल्याचं आपल्याला दिसतंय. जवळपास 6229 लोकांना कैद करण्यात आलं. जवळपास 1500 लोक या ठिकाणी जायबंदी झालेले किंवा जखमी झालेले आहेत. याचा एक वेगळा इम्पॅक्ट ब्रिटिश सत्तेला हादरा देणारा ठरला. म्हणून ब्रिटिशांनी गोळीबार सुरू केलेला आहे, लोकांना जखमी करायचं काम सुरू केलेलं आहे, लोकांना अटक करायचं काम सुरू केलेलं आहे. एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन ज्याला आपण क्रांती म्हणतो. व्हॉट इज मीन बाय रेव्होल्युशन, इंग्रजीमध्ये आम्ही त्याला रेव्होल्युशन म्हणतो. व्हॉट इज मीन बाय रेव्होल्युशन? क्रांती ही एका दिवसात होत नाही. ती अगोदर मेंदूमध्ये होते, नंतर तिचं रूपांतर पेनच्या अनुषंगानं कागदावर येतं आणि मग ती मनात येते आणि मग माणूस बंड करायला तयार होतो. मी जी पार्श्वभूमी मगाशी तुम्हाला सांगितली की गांधीजींनी यांची जी मनं आहेत, समकालीन समाजाची मनं, ही भारदस्त करण्याचा प्रयत्न 1920 पासून सुरू केलेला होता आणि तात्काळ स्वातंत्र्य गांधीजींना हवं होतं. म्हणून गांधीजींनी 1942 9 ऑगस्ट ही तारीख सुरू केली. दुसरा ह्याचा जो इम्पॅक्ट होता आपल्या सर्वांना माहिती असेल किंवा माहिती नसेल, याच काळामध्ये जगात दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि दुसरं महायुद्धात 2 राष्ट्र एकमेकांच्या प्रतिस्पर्धी विरोधी उभा राहिलेली होती. एक होतं जर्मनी आणि दुसरं होतं इंग्रज किंवा ब्रिटन किंवा इंग्लंड. आता इंग्लंड हे त्या काळामध्ये अर्ध्या जगावरती राज्य करणारं राष्ट्र होतं आणि भारत ही एक त्यांची वसाहत होती. आणि आपल्या सर्वांना माहिती असेल, दुसऱ्या महायुद्धाच्या पहिल्या टप्प्यामध्ये दोस्त राष्ट्र म्हणजे कोण? तर इंग्लंड या राष्ट्राचं नेतृत्व मानणारी जी राष्ट्र होती, युरोपियन राष्ट्र, विशेषतः त्यामध्ये फ्रान्स असेल, रशिया असेल किंवा इतर राष्ट्र, इंग्लंड असेल, यांना सहकार्य करणारी अमेरिका असेल, ही सगळी मिळून दोस्त राष्ट्र होती. आणि विरोधी राष्ट्र कोण होती? तर विरोधी राष्ट्र होती जर्मनीच्या नेतृत्वाखाली असलं, म्हणजे हिटलरच्या नेतृत्वाखाली जे युद्धात सहभागी झालेली होती. हिटलर असेल म्हणजे जर्मनी असेल, तुर्कस्तान असेल, पंजाब असेल, ऑस्ट्रिया असेल, ही सगळी राष्ट्र एकत्र, म्हणजे या 2 राष्ट्रांमध्ये संघर्ष दुसऱ्या महायुद्धात सुरू होता आणि हळूहळू असा एक कल यायला लागलेला होता की दोस्त राष्ट्रांचा आता पराभव होतो की काय. म्हणजे जी लोकशाही मानणारी राष्ट्र होती, तेव्हा दुसऱ्या महायुद्धात ही लोकशाही मानणारी राष्ट्र स्वातंत्र्याचा, बंधुभावाचा जप करायला लागलेली होती. म्हणजे इंग्लंड स्वतः लोकशाही राष्ट्रांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही युद्धात उतरलोय, लोककल्याणासाठी आम्ही युद्धात उतरलोय, म्हणून जगभरातल्या सर्व देशांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे असं आवाहन इंग्रज करायला लागले. आणि इकडं मात्र हुकुमशाहीची सुरुवात किंवा हुकुमशाही परंपरा मांडणारी विचारधारा ही पुढे यायला लागली हिटलरच्या नेतृत्वाखाली. आणि ज्याला क्रांतिकारी हुकुमशाही असं म्हणतो. हिटलर असं म्हणतोय की लोकशाही नाही आहे, आम्हाला हुकुमशाही पाहिजे. आणि म्हणून हुकुमशाहीच्या अनुषंगानं जास्तीत जास्त साम्राज्यवादी सत्ता स्पर्धा निर्माण करण्याचं काम हिटलर करत होता. जर्मनी किंवा जपान किंवा इतर आशियाई राष्ट्र, काही युरोपीय राष्ट्र त्यामध्ये सहभागी झालेली होती. म्हणून गांधीजींना असं वाटलं की आता इंग्लंड हे राष्ट्र संकटात आहे, लोकशाहीची भाषा बोलते, लोककल्याणाची भाषा बोलते. आता आम्हाला काही झालं तरी जोपर्यंत तुम्ही राष्ट्रीय स्वातंत्र्य घोषित करत नाही तोपर्यंत ब्रिटिशांना दुसऱ्या महायुद्धात भारत कुठल्याही प्रकारचं सहकार्य करणार नाही. म्हणून आत्ताची आत्ता जस्ट इमिजिएट इंडिपेंडंट आम्हाला पाहिजे. म्हणून गांधीजींनी 8 ऑगस्ट किंवा ऑगस्ट 42 हा मुहूर्त या ठिकाणी निर्माण केलेला होता. आपल्या सर्वांना माहिती आहे 1941 ला, म्हणजे मला वाटतं 1 जानेवारी 1941 ला पर्ल हार्बर वरती अमेरिकेच्या जपाननं हल्ला केलेला होता. आणि अमेरिका ही दुसऱ्या महायुद्धात नव्हती, ती अलिप्त होती. म्हणजे सहकार्य दोस्त राष्ट्रांना करत असली तरी प्रत्यक्षरित्या अमेरिकेचा सहभाग या युद्धात नव्हता. जेव्हा जपानने डायरेक्ट हल्ला पर्ल हार्बरच्या बंदरावरती अमेरिकेच्या केला, तेव्हा 41 ला अमेरिका या दुसऱ्या महायुद्धात उतरून तिचं नेतृत्व करायला लागली आणि जगभरामध्ये
एक हाहाकार उडाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि पुन्हा एक साम्राज्यवादी सत्ता स्पर्धा जगभरात निर्माण झाली आणि इंग्रजांचे जे आश्रित देश होते म्हणजे भारतासारखे वसाहती होत्या त्या वसाहतीने आपलं टोटल इंडिपेंडन्स डिक्लेअर करायचं काम सुरू केलेलं होतं. म्हणून भूमिगत चळवळी किंवा प्रत्यक्ष चळवळी इंग्रजांच्या विरोधात आपण केल्याशिवाय इंग्रज भारताला स्वातंत्र्य देणार नाही. यू शुड गो बॅक नाऊ, तुम्ही आता गेलंच पाहिजे, चले जाओ. भारतीय लोकांना त्यांनी भारतीय लोकांमध्ये एक उत्स्फूर्त नारा निर्माण केला, डू ऑर डाय, करा किंवा मरा. आता अशी एक इव्हेंट किंवा असा एक क्षण आलेला आहे की इथं भारतीय लोक हो, तुम्हाला एकतर मेलं पाहिजे किंवा एकतर स्वातंत्र्य तुम्हाला निर्माण केलं पाहिजे. अशा प्रकारची ऊर्जादायी ठिणग्या गांधीजींनी आपल्या नेतृत्वाखाली इथं निर्माण केलेल्या दिसून येतात. आणखी 9 ऑगस्ट एक महत्वाची गोष्ट आहे की 9 ऑगस्टला पहिल्यांदा इंग्रज सरकारच्या विरोधात आमचा तिरंगा ग्वालियर टँक वरती अरुणा असफ यांनी फडकवला आणि टोटल इंडिपेंडन्सची डिमांड या ठिकाणी केलेला आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट इन द इंडियन फ्रीडम हिस्ट्री. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातली क्रांतिकारी घटना कोणती आहे तर आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी भारताचा तिरंगा, स्वातंत्र्याचा तिरंगा फडकवला ग्वालियर टँक वरती आणि आम्ही भारत छोडो हा नारा सुरू केला. यू शुड गो बॅक, भारत छोडो, डू ऑर डाय. इंग्रजांना भारत सोडो हा नारा आणि भारतीयांना डू ऑर डाय. ह्या 2 भिन्न गोष्टी गांधीजींनी भारतीय राजकीय पटलावरती आणल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून खऱ्या अर्थाने 9 ऑगस्ट हा क्रांतिकारी दिन किंवा क्रांतिकारी दिन आपण साजरा करतोय असं मला वाटतं. म्हणून नव्या पिढीला या सगळ्या गोष्टीची माहिती व्हावी. शेवटी इतिहासातनं काय शिकायचं असतं तर ज्याला इतिहास माहिती नाही, म्हणजे कोणत्याही पिढीला ज्याला इतिहास माहिती नाही तो इतिहास निर्माण करू शकत नाही, अशी एक परंपरा किंवा अशी इतिहासामध्ये एक म्हण असते. आणि त्याला अनुषंगून भारतातल्या नव्या पिढीला आमच्या स्वातंत्र्याचा इतिहास हळूहळू माहिती झाला पाहिजे. आपण सगळे इतके गुंतलेलो आहोत या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये. मी मगाशी असं सांगितलं तुम्हाला किंवा मगाशी भारतीय राष्ट्रवादाची पार्श्वभूमी सांगितली. ही पार्श्वभूमी जर आपल्याला माहित नसेल तर आपण आपला इतिहास निर्माण करू शकत नाही. 1947 ला म्हणजे 9 ऑगस्ट 1942 ला आम्ही आमचं टोटल इंडिपेंडन्स डिक्लेअर केलं. म्हणून 5च वर्षामध्ये ब्रिटिशांना भारताला स्वातंत्र्य द्यावं लागलं. त्याचे टप्पे आहेत. त्या टप्प्यांची पार्श्वभूमी 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे. म्हणून आपण 9 ऑगस्ट क्रांती दिन खऱ्या अर्थानं आपण सेलिब्रेट करतोय. याच दिवशी हजारो तरुण क्रांतिकारक आमचे त्यांना प्राणाची आहुती दिली, त्यांना बलिदान द्यावं लागलं. म्हणून खऱ्या अर्थानं 1947 ला भारतीय स्वातंत्र्य डिक्लेअर झालं. आपल्या सर्वांना माहित आहे क्रिप्स योजना फेल झाली, त्याच्यानंतर विवेल योजना फेल झाली, 1931 ला भगतसिंगाला फाशी दिली. या सगळ्या घटना भारतीयांच्या मनामध्ये घर करून राहिलेल्या होत्या आणि स्वातंत्र्याची गरज समकालीन समाजाला वाटत होती. म्हणून गांधीजींच्या नेतृत्वाखालची जी चले जाव चळवळ किंवा असं काय म्हणू आपण त्याला, गोबॅक चळवळ जी आहे, चले जाव चळवळ आहे, करंगे किंवा मरांगी चळवळ आहे, ही चळवळ 47 पर्यंत जिवंत राहिलेली आहे. ह्याची ठिणगी 9 ऑगस्ट आहे. म्हणजे त्या काळात गांधीजी पूर्ण अहिंसावाद मानणारे सुद्धा काहीही झालं म्हणजे कधी कधी तिथं गांधीजी हिंसेचं समर्थन करतायत. म्हणजे चौराचौरीची जर इव्हेंट आपण बघितली असेल तर चौराचौरीच्या आंदोलनामध्ये हिंसक वळण लागलं म्हणून गांधीजींनी इमिजिएटली विड्रॉ केलं ते आंदोलन. पण 1942 ची चळवळ गांधीजींनी विड्रॉ केली नाही. गांधीजी तिथं असं म्हणतायत की अहिंसा जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर अहिंसा जिवंत ठेवायला जो ट्रबल करणारा घटक आहे, जो हिंसक आहे, त्याची हिंसा आपल्याला करावी लागेल. आता हिंसा झाली तरी हरकत नाही, परंतु ब्रिटिशांना आता भारत देश सोडून जावाच लागेल, आम्हाला टोटल इंडिपेंडन्स द्यावंच लागेल. म्हणून गांधीजींनी टोटल इंडिपेंडन्सची मुवमेंट सुरू केली. आपल्या सर्वांना आणखी एक गोष्ट माहिती आहे की लालबहादूर शास्त्री सारखा अत्यंत सामान्य माणूस जो हिंसेचं समर्थन करत नाही, अहिंसेचं समर्थन करतात, शांततेचा मार्ग अवलंबतात, सनदशीर मार्गाचा अवलंब करतात. परंतु गांधीजींना लालबहादूर शास्त्रीजींना जेव्हा अटक झाली, त्यांना जेरबंद करण्यात आलं, तेव्हा गांधीजींनी लालबहादूर शास्त्रीजींनी एक मंत्र दिला, करा किंवा मरा, याच्याऐवजी मरा नाही मारा पण स्वातंत्र्य निर्माण करा. हा एक मूलमंत्र गांधीजींनी
लालबहादूर शास्त्रीजींनी दिलेला आहे, त्याची एक एनर्जी समकालीन सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याच्या एनर्जीचा एक परिपाक म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्य चळवळ यशस्वी होण्यामध्ये झालेली आहे. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिलं, पण जेव्हा स्वातंत्र्य डिक्लेअर केलं, जे इंडिपेंडन्स जेव्हा डिक्लेअर केलं, तेव्हा एकसंघ भारताची विभाजना डिक्लेअर त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. दुसरी गोष्ट, याच काळामध्ये काही पॅरलल मुवमेंट भारतामध्ये राष्ट्रीय चळवळीच्या अनुषंगाने उभा राहत होत्या. त्याला परिमाण ज्याला आपण म्हणू, की एकीकडे संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा आम्ही किंवा डिक्लेरेशन आम्ही करत होतो, दुसरीकडं मुस्लिम लीग मात्र आम्हाला धर्माच्या आधारावरती स्वतंत्र राष्ट्र, पाकिस्तान नावाचं स्वतंत्र राष्ट्र आम्हाला निर्माण करायचं आहे अशी पण डिमांड करत होते. त्याचा आधार किंवा ती संधी साधू, इंग्रज सुरुवातीपासूनच संधी साधू होते, म्हणून काय म्हणू आपण त्याला, की त्या घटनेचा आधार घेऊन ब्रिटिशांनी या देशाची 2 नेशन्स डिक्लेअर केली, एक म्हणजे भारत आणि दुसरा पाकिस्तान. अर्थातच दोन्ही राष्ट्र धर्माच्या आधारावरती डिवाइड झालेली आपल्याला दिसून येतात. भारत हे हिंदू राष्ट्र डिक्लेअर केलं आणि अर्थातच अघोषित हिंदू राष्ट्र भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, परंतु ब्रिटिशांच्या थिंक प्रोसेस मधून किंवा थिंक टँक मधून हे हिंदू राष्ट्र आहे असं त्यांना वाटत होतं, हे होईल असं त्यांना वाटत होतं आणि इथली राजकीय शासन व्यवस्था डळमळीत होईल, डिस्ट्रॉइड होईल आणि पुन्हा एकदा आपण या देशावरती राज्य करू असं त्यांना वाटत होतं. कारण इथला भारतीय समाज किंवा इथला भारतातला माणूस इतका इंडिपेंडंट सहन करायला मॅच्युअर्ड नाही असं ब्रिटिशांना वाटत होतं. म्हणून या भारताची 2 शक्ल केलेली आपल्याला दिसून येत आहे. एक म्हणजे पाकिस्तान, जे ते स्वतःलाच मुस्लिम राष्ट्र द्या असं डिमांड करत होतं, आणि दुसरा हिंदू पण इथं स्वतःला धर्मनिरपेक्ष मानणारा जो भारतीय समाज आहे तो एक गट. दुसरी एक मेख इंग्रजांनी या काळात मारलेली होती, ती म्हणजे भारताला स्वातंत्र्य देताना एक भारत तयार होणार की 562 भारत तयार होणार. आता हे 562 काय आहेत? 562 संस्थानं होती भारतामध्ये आणि प्रत्येक संस्थानिक हा स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून डिक्लेअर करत होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतली ही इव्हेंट सामान्य माणसाच्या पुढे आणखी आलेली नाही आहे. म्हणजे वेगवेगळी जी संस्थानं होती भारतातली, जसं की आपल्याला हैदराबादचं संस्थान मिलिटरी शस्त्राचा वापर करून ते भारतात समाविष्ट करावं लागलं, तसं अनेक संस्थानं जी भारतात होती, 562 संस्थानं त्या काळामध्ये भारतात होती. आणि ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य घोषित केल्यानंतर त्यांनी पण स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित करायची इव्हेंट सुरू केली. आता हा सुद्धा भाग भारतीय स्वातंत्र्यातला एक वेगळा किंवा वेगळा आयाम देणारा भाग आहे. परंतु जेव्हा भारताला स्वातंत्र्य घोषित केलं, भारत देश म्हणून अस्तित्वात आला 15 ऑगस्ट 1947 ला, त्याच दिवशी इथल्या मजबूत आणि अत्यंत ताकदीच्या सरकारनं इथले सगळेच्या सगळे संस्थानं विलीन करून टाकली. आणि दुर्दैव असं की भारतात अस्तित्वात असणारं हैदराबादचं संस्थान स्वतःला इंडिपेंडन्स संस्थान डिक्लेअर न करता ते पाकिस्तानला आम्हाला जोडा अशी डिमांड करत होते. म्हणून नाईलाज असतो ते संस्थान शस्त्राच्या बळानं ते ताब्यात घ्यावं लागलं, किंवा त्याला जी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागली, त्याचा जो बॅकबोन होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लिगल किंवा कायदेशीर जे विचार होते त्याचा आधार घेऊन सरदार वल्लभभाई पटेलांनी त्या सगळ्या गोष्टी करून भारत, आजचा जो भारत आहे तो एकसंघ, समतावादी, धर्मनिरपेक्षतावादी भारत उभा आहे असं मला वाटतं. आणि भारतीय स्वातंत्र्य जरी 1947 ला 15 ऑगस्ट 1947 ला निर्माण झालं असलं तरी सुद्धा त्याची जी बीज होती ती बीज मला वाटतंय की 9 ऑगस्टच्या क्रांतिकार्यामध्ये किंवा 8 ऑगस्टला जो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ठराव केला त्या ठरावाच्या अनुषंगानं प्रत्येक टप्प्यावरती काय म्हणू आपण त्याला, की भारतीय स्वातंत्र्य चळवळ किंवा भारतीय स्वातंत्र्य हे जवळ यायला लागलेलं होतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा जो बॅकबोन असतो किंवा त्याला आपण पिलर असं म्हणतो, दॅट पिलर, तो पिलर होता तो 9 ऑगस्ट हा क्रांती दिन होता. म्हणून पुढं आपल्याला 47 ला स्वातंत्र्य मिळालं किंवा स्वातंत्र्य डिक्लेअर इंग्रजांना करावं लागलं.
त्याचा जो पाया आहे तो 9 ऑगस्ट होता. म्हणून आज खऱ्या अर्थानं भारतभरातल्या सगळ्या लोकांमध्ये किंवा सगळ्या देशभर आपण 9 ऑगस्ट हा क्रांती दिन, ऊर्जा दिन किंवा ऊर्जा स्रोत किंवा ज्याला आपण राष्ट्रवादी भावना जागृत करण्याची एक इव्हेंट म्हणून त्याच्याकडे पाहतो. त्या अनुषंगानं आपण खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्याची चळवळ काय होती ती तरुणांपर्यंत, इथल्या नव्या समाजापर्यंत घेऊन जातो. त्याचं एक स्मरण खऱ्या अर्थानं आपण आज करत आहोत. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांनी आपला नररत्न नरदेह झिजवला, त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आणि मला आपण त्या अनुषंगानं आपल्या व्यासपीठावर माझे या संदर्भातली मतं मांडण्याची संधी आपण दिली, त्याबद्दल या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर खिलारे सर, माझे मित्र देवकाते सर असतील, माझे विद्यार्थी आहेत आणि मित्रही आहेत प्राध्यापक गायकवाड सर असतील, आणि आपले सगळे फॅकल्टीज, स्टुडंट, या सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. धन्यवाद सर. राष्ट्रवादाच्या जागृतीबरोबरच जहालवाद आणि मवाळवादाच्या माध्यमातून जवळजवळ संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचं चित्र तर तुम्ही आम्हा सर्वांसमोर उभं केलं, त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत खिलारे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय मंडळ. वैदंडे सर नमस्ते. नमस्ते सर. नमस्ते. महाविद्यालयाच्या इतिहास विभागानं आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं भुसा काकडे कॉलेज, सोमेश्वर नगर या महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक देविदास वायदंडे सर यांचं आज व्याख्यान आयोजित केलं होतं. आजच्या या व्याख्यान सत्राचे प्रमुख मार्गदर्शक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सन्माननीय सदस्य, ज्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालेला आहे, असे एक आपणा सर्वांचे मित्र प्राध्यापक डॉक्टर देविदास वायदंडे सर, या निमित्तानं उपस्थित असणारे महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर BN देवकाते सर, त्यांचे सर्व सहकारी, ऑनलाईन उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो. खरं तर वायदंडे सरांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे. आजच्या या दिनाच्या निमित्तानं त्यांचं एक व्याख्यान आयोजित करावं असं आमच्या इतिहास विभागाला वाटलं आणि सरांना आम्ही विनंती केली, त्यांनी तात्काळ ती मान्य केली. खरं तर एकदा मी त्यांना खूप लांब दुष्काळी भागामध्ये असणाऱ्या एका महाविद्यालयामध्ये पण यापूर्वी बोलवलेलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने एका नॅशनल कॉन्फरन्समध्ये त्यांनी व्याख्यान दिलं होतं. आता खरं तर त्यांच्या शेजारी आम्ही आलोय, पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये. असंच आमच्या महाविद्यालयाला ते सहकार्य करत राहत अशी एक माफक अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. निश्चित सर, निश्चित. खरं तर 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणजे त्या कालावधीमध्ये वसाहतवाद असेल, भांडवलशाहीवाद असेल किंवा वर्णवाद असेल, ज्याच्यामुळे ही क्रांती झाली, त्या क्रांतीच्या अनुषंगानं सरांनी अनेक पैलू आपणासमोर उलगडून दाखवलेले आहेत. म्हणजे त्याच्यामधला महात्मा गांधीजींचा असणारा रोल, त्या क्रांतीची झालेली सुरुवात किंवा कुठलीही क्रांती त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा मेंदूत तयार व्हावी लागते, पुन्हा ती कागदावर उतरवावी लागते आणि कागदावर उतरवलेले ते जे विचार आहेत त्यांना इतरांची माती किंवा इतरांचे मेंदू किंवा डोकी त्या विचारानं प्रभावित होऊन मग ते सत्यात उतरत असतं. त्याला आपण क्रांती म्हणतोय. आणि ती जी चळवळ होती ती चळवळ इतर चळवळीपेक्षा निश्चितच त्या चळवळीचं जे वेगळेपण होतं
त्याचे अनेक पैलू, त्याचे अनेक दाखले वायदंडे सरांनी आपल्याला दिलेले आहेत. राष्ट्रवाद ही संकल्पना काय आहे, किंवा महात्मा गांधीजींचा या क्रांतीच्या अनुषंगाने असणारा जो विचार आहे, त्यांनी जरूर क्विट इंडिया मुवमेंट जी आहे ती हाती घेतली, परंतु त्याच्यामध्ये महात्मा गांधीजींना सशस्त्र लढा अपेक्षित नव्हता. तो अहिंसेच्या मार्गाने व्हायला पाहिजे असं महात्मा गांधीजींचं मत होतं. आणि ते सत्यात येण्यासाठी त्यांनी खूप काही जे प्रयत्न केलेले आहेत, त्या प्रयत्नाच्या अनुषंगाने सरांनी आज विवेचन केलेलं आहे. 1920 सालाचं त्यांनी अनन्यसाधारण महत्व सांगितलं की एक जहाल विचार त्यावेळी मावळलेला आहे, आणि त्याच्यानंतर महात्मा गांधीजींचा जो विचार आहे तो भारतामध्ये रुजू किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन होताना दिसतंय. पण ज्यावेळी महात्मा गांधीजीचा विचार पुढे येतोय किंवा अहिंसेची चळवळ पुढे येते, त्याच दरम्यान आपला दुसरा एक गट आहे, त्यांनी मात्र सशस्त्र अशी चळवळ असावी. मग त्याच्यामध्ये राजगुरू असतील, सुखदेव असेल, भगतसिंग असेल किंवा चंद्रशेखर आझाद असतील, किंवा त्याच दरम्यान आमच्या महाविद्यालयाला ज्यांचं नाव आहे ते एस.एम. जोशी यांचा उदय असेल. या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने ह्या क्रांती किंवा ह्या क्रांती दिनाच्या किंवा ती क्रांती करण्यासाठीच्या आपापल्या परीनं दिलेला लढा, मग तो सशस्त्र होता. आणि महात्मा गांधीजींचा लढा हा अहिंसेच्या मार्गाने होता. अहिंसेच्या मार्गानं त्या ठिकाणी हत्या होत नाही किंवा ज्यादा नुकसान होत नाही, आणि ते दीर्घकाळ टिकणार आहे असा महात्मा गांधीजींचा जो विचार होता तो सरांनी आज आपल्याला सर्वांच्या समोर मांडलेला आहे. खरं ह्या लढ्यामध्ये किंवा भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी सांगितलं की जवळजवळ 1600 लोकांना स्वतःचे प्राण गमवावे लागले, अनेक लोक जायबंदी झाली, अनेक माणसांना तीव्र यातना भोगाव्या लागल्या, आणि ह्या सगळ्यांच्या बलिदानामुळं आज आपण स्वतंत्र आहोत. तर हे जे काही बलिदान ज्या ज्या लोकांनी यासाठी दिलेलं आहे त्यांना विनम्र अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन होतं. 9 ऑगस्ट 1942ला चले जाऊची चळवळ असेल, तर त्याच्या अगोदर 8 ऑगस्टला महात्मा गांधीजींनी केलेलं भाषण, त्याच्यानंतर ते पुण्यामध्ये आले, आगा खान पॅलेसमध्ये त्यांना अटक झाली वगैरे, जे सरांनी आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अंगावर शहारे आणणारे आहेत. त्यामुळे मुंबईमधलं आझाद मैदान आजही त्या आझाद मैदानावर आपल्या आपल्या असणाऱ्या मागणी असतील त्याला वाचा फोडण्याचं ठिकाण हे आझाद मैदान आहे. परंतु त्या आझाद मैदानाला क्रांतिकारी विचार त्या मैदानावर मांडले गेलेले आहेत. अनेक स्थित्यंतर त्या मैदानानं पाहिलेले आहेत. भारताला स्वातंत्र्य देण्याच्या काही घटना त्या मैदानावर झालेल्या आहेत. त्यामुळे आझाद मैदान मुंबईमधलं आपल्या सर्वांच्या स्मरणामध्ये कायमस्वरूपी राहत असते. खरं तर वसाहतवाद, भांडवलशाही किंवा वर्णवाद याच्यामुळं जी क्रांती झाली, आणि आम्हाला टोटल इंडिपेंडन्स पाहिजे, आम्हाला टोटल स्वातंत्र्य पाहिजे, इन ऑल रिस्पेक्ट, सगळ्या गोष्टीमधलं आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, ही भावना त्या रिव्होल्युशन मध्ये होती. आणि त्याच्यामुळं आज जे काय आपण जे वैभव आज भोगतो आहोत त्याच्यासाठी ह्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे. त्यांच्या ह्या बलिदानाबद्दल महाविद्यालय त्यांना विनम्र अभिवादन करते. खरं तर वायदंडे सर, आपण आपला वेळ काढून आमच्या सर्व लोकांना आजच्या ह्या क्रांती दिनाच्या निमित्तानं जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं, रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आपणाला मनपूर्वक धन्यवाद देतो. आमच्या इतिहास विभागालाही मी अशाच प्रकारचे काही कार्यक्रम आपण भविष्यामध्ये इम्प्लिमेंट करावेत, आणि जी प्रेरणा इतिहासातली आहे ती जागृत ठेवा, सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवा, अशा पद्धतीची एक विनंती किंवा सूचना मी इतिहास विभागाला करतो. सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देऊन मी या ठिकाणी माझा अध्यक्षीय मनोगत थांबवतो. जय हिंद, जय कर्नाटक. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद सर. आपण मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
यानंतर माझे सहकारी प्राध्यापक गायकवाड सर यांच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे अशी विनंती करते. रयत शिक्षण संस्था SM जोशी कॉलेज हडपसर पुणे 28 आज 9 ऑगस्ट क्रांती दिन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे किंवा बोलतो आहे. आजच्या कार्यक्रमाला जे आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते माझे आदरणीय गुरु डॉक्टर देवदास वायदंडे सर यांनी या ऑगस्ट क्रांतीची जी जी पाळंमुळं आहेत ही पाळंमुळं त्यांनी सांगितलेली आहेत. काँग्रेसची झालेली स्थापना आहे तेव्हापासून ते जवळजवळ 1942 पर्यंत त्यामध्ये असहकार चळवळ कशामुळे घडली, त्यामध्ये आंदोलन कशामुळे घडली. गांधीजींनी खऱ्या अर्थानं 1941 जे वर्ध्याला राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशन भरलं त्या ठिकाणी मुहूर्तमेढ जी रोवली गेली या सर्व गोष्टींची आणि त्याचबरोबर ही 9 ऑगस्टची जी क्रांती आहे याची जी पाळंमुळं जी होती ही पाळंमुळं हे खऱ्या अर्थानं दलित असतील, आदिवासी असतील, वंचित असतील अशा सर्व लोकांपर्यंत ही पाळंमुळं जाऊन त्या ठिकाणी पोहोचली आणि या सर्व लोकांचा खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांचं जे योगदान आहे हे योगदान अनन्यसाधारण असं आहे. या संदर्भात सरांनी उत्कृष्ट पद्धतीचं मार्गदर्शन हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी केलेलं आहे. महाविद्यालयाच्या वतीनं मी सरांचा त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर खिलारे साहेब यांनी देखील क्रांती धोक्यात कशा पद्धतीनं उतरली जाते आणि त्याचं परिपाक समाजामध्ये कशा पद्धतीने होतो हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रेरणा जागृती ही समाजाला कशा पद्धतीने मिळत असते या पद्धतीचं उत्कृष्ट पद्धतीचं मार्गदर्शन आमच्या साहेबांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर बाळासाहेब देवकाते सर यांनीही स्वागत आणि प्रस्तावनेमध्ये हा कार्यक्रम कशा पद्धतीने घेतला पाहिजे, या कोणकोणत्या घटकावरती कशा पद्धतीनं फोकस केला पाहिजे या संदर्भातील मार्गदर्शन हे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्याबद्दल मी सरांचं आभार व्यक्त करतो आणि माझ्या सहकारी प्राध्यापिका शहाणे मॅडम यांनी उत्कृष्ट पद्धतीनं सूत्रसंचालन हे त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं देखील मी आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, सेवक वर्ग आणि अजून बाहेरच्या महाविद्यालयातील प्राध्यापक असतील, विद्यार्थी असतील, या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं मी त्या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद सर.